एकची आज अनुपस्थिती. आज आकाश रिपट ही मात्र त्यांचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला नाही. खूप चांगली स्पर्धा मुस्लिम प्रीमियर लीग ही सुद्धा पार पाडली गेली, परंतु ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर नवीन व्यासपीठ काहीतरी मिळावं आणि मोहम्मद यांच्या संघाने ती बाजी मारली त्या स्पर्धेमध्ये. अखेरकार साहिलचं ते अर्धशतक जबरदस्त पाहायला मिळालं होतं. प्रसाद तांडेल, सुशांत मुकादम, आकाश रिफट, आज ऋतिकला सुद्धा संधी दिली गेली. 12th मॅनची भूमिका सातत्याने निभावत असतात. नरेंद्र भारती यांना आपण पाहिलं होतं दोन पंचांच्या भूमिकेत. नितीन वैद्य यांना सुद्धा आपण पाहत आहेत. लखन जाधव, कासारवडवली एक्सप्रेस, पहिलाच बॉल पाहिला आणि रुपेश कुळ यांनी ओळखलं की खूपच बाहेर आहे आणि यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. एका धावेने अकाउंट ओपन होतं ते सांघिक. नुकतीच कासारवडवलीमध्ये 2 दिवसाची यात्रा मात्र संपन्न झाली आणि थोडेसे कुठेतरी थकलेले आणि ते अस्वस्थ दिसत असताना पाहायला मिळतात. परंतु आम्ही क्रिकेट खेळणार, आम्ही एकदा शब्द दिलेला आहे ऑर्गनायझरला, डेफिनेटली आम्हाला मात्र यावं लागणारच आहे हे दर्शवत असताना प्रसाद तांडेल इंजुरीने त्रस्त आहे, परंतु मला क्रिकेट खेळायचं आहे. क्रिकेट हा आमचा श्वास आहे. क्रिकेटसाठी आम्ही नेहमीच उपलब्ध आहोत हेच ब्रीद वाक्य आज प्रत्येक खेळाडूंच्या हृदयात आणि नसानसामध्ये फक्त रक्तात क्रिकेट आहे. एक धाव अर्जित केली गेली आणि संघाची धावसंख्या 2 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा, 46 धावांचा पाठलाग करताना रॉय स्टनर मेरा रोड ऑफ साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त स्टेअर केलं. सॉफ्ट अँड नरम हाताने खेळला होता. मुन्नाची ही ओळख आहे, पहिल्या चेंडूपासून अटॅक करणं तो क्वचित आणि कदाचित जाणतो, कारण प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज सुद्धा विकेट टेकर गोलंदाज आहे आणि अशा वेळेला रिस्पेक्ट देणं फार महत्वाची गोष्ट राहिली क्रिकेटच्या खेळामध्ये. अमीर दाफेदार जरी सडपातळ बांध्याचा असला तरी सुद्धा टायमिंग या खेळाडूकडे अतिशय सुंदर आहे. यावेळेला चेंडूला पाहिलं, ओळखलं, लिफ्ट केलं होतं, एक्झिट केलं होतं आणि यस व्हाईट बॉलचा इशारा. लखन जाधव भरपूर निर्धाव षटका आपल्या नावावर, विकेट हॅट्रिक आपल्या नावावर आहेत. जेव्हा जेव्हा संघ संकटात सापडला कासारवडवलीचा तेव्हा त्याने जरूर वर काढलेला आहे त्या संघाला त्या सिच्युएशन मध्ये. त्यामध्ये ऑन साईडला फटका तर चांगला आहे, फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावता येईल, परंतु टायमिंग. म्हणून मी म्हटलं होतं की या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता सिद्ध आहे, सिद्ध केली गेले आणि इथे मात्र षटकार येईल. 6 धावा. थँक्यू. संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. बॉल फेकून झाले ते 3. ऑन साईडला काय फटका खेळलाय, नजाकत भरा शॉट आणि हा चौथा झेल. 800 रुपयांचं कॅश प्राइज आतापर्यंत यावेळेला कमवलं गेलंय आणि भारत राऊत सरांना विनंती करेन त्या खेळाडूची थोडीफार माहिती जरूर जाणून घ्या. आज या 800 रुपयांचं काय करेल. यावेळेला चेंडूला पाहिलं, नाळलं, यस व्हाईट बॉल. काय बॅटिंग केलंय आमिर दाफेदारने, ही त्याची ताकद बनली गेले. नजाकत भरी शॉट, टाइमिंगचा बेताज. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. त्यामध्ये आमिर दाफेदार, लखन जाधव सारख्या एक विकेट टेकर गोलंदाजाला कठीण असतं खेळणं, पण तो सोपं करून दाखवलंय. आणि इथून हा मात्र तिसरा लगातार षटकार. आता त्याची जागा कोणी भरून काढणार नाहीये. आता तिथे जर परत असता तर कदाचित आता हे 200 अजून वाढले असते. चैतन्य घुसेकर आपण पाहत आहेत. या आपण 200 रुपयांचं कॅश प्राइज देण्याच्या अगोदर थोडीशी माहिती घ्या, नंतर पारितोषिक दिलं जाईल. तुझं नाव काय? सगळ्यात आधी तुझं नाव काय? आदित्य दिलीप जाधव. आदित्य दिलीप जाधव. कुठे राहतो तू? गोडीबाव. गोडीबाव. एक गोडीबावला राहतो. इथे हा आणखीन एक षटकार मॅचच्या दिशेने येतोय. इथे आलास तेव्हा काय विचार करून आला होतास? काही नाही. आज शशीदादांना 200 रुपये लावलेत, 800 रुपये तुला मिळलेत ना? किती? 800 ना? या 800 रुपयाचं काय करशील? काय नाही, मित्र आहेत तिकडे, मित्रांना घेऊन पार्टी करशील? नक्की? हो. प्रमोद पार्टी करेल तो 800 रुपयाची. पण त्यांनी क्षेत्र पण मस्त निवडलंय, जिथे जास्त चेंडू जातात तिकडेच तो उभा आहे. साई बुकाळे साहेब आर्के ट्रॉफीला पण होता, आर्के ट्रॉफीला पण होता तो. आर्के ट्रॉफीला सुद्धा एक प्रेक्षक